आता बघा ऑप्शन्स कोणते बघायचे आपल्याला. थिसॉरस, वर्ड काउंट, रीड अलाउड आणि तुमच्या पीसीवर रिसर्च आहे ते पण आपल्याला बघायचंय. कशा पद्धतीने पहिलं आपण बघूया थिसॉरस. थिसॉरससाठी काय केलं तर मी पहिलं कर्सर घेतला इथे, पहिलं होममध्ये गेले आणि फॉन्ट साईज काय केली 72 मी केली आहे. तर फॉन्ट साईज 72 केल्यानंतर पुन्हा रिव्ह्यूमध्ये येते, थिसॉरसला क्लिक करते. आता थिसॉरस करताना सर्वात पहिले एक वर्ड घेऊया. वर्ड काय घेतला, चला मी कॉम्प्युटर हा वर्ड टाईप केला. ठीक आहे, कर्सर कुठेही ठेवा याच्या आतमध्ये. त्यानंतर थिसॉरसला क्लिक करा. थिसॉरसमध्ये कॉम्प्युटर वर्ड रिलेटेड काही त्यांनी आपण डिक्शनरीत कसं बघतो त्या वर्डची थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन, तर ती आपल्याला थिसॉरस थ्रू तो देतोय. आणि ओल्ड व्हर्जनमध्ये रिसर्च हे पण एक ऑप्शन आहे, पण सेम काम करतं ते. ठीक आहे, तर हे दोन गोष्टी झाल्या आपल्या. आता पुन्हा वर्ड काउंटकडे जाऊया. वर्ड काउंट घेताना पहिलं आपण काय करू माहिती का, कंट्रोल ए डिलीट की. पहिलं काय घ्यायचं, पॅरेग्राफ घ्यायचा, इक्वल टू RAND, ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट घ्या, एंटर की प्रेस करा. तर हे पॅरेग्राफ आलंय. पॅरेग्राफ आल्यानंतर वर्ड काउंटला क्लिक केलं. वर्ड काउंटला क्लिक केल्यावर पेजेस किती आहे, किती वर्ड्स आहे, किती कॅरेक्टर आहे ज्या स्पेस नाहीये, किती कॅरेक्टर ज्या स्पेसेस आहे, किती पॅरेग्राफ्स आहे, किती लाईन्स आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी दिली. असं तर ऑप्शन्स कोणतं होतं ते वर्ड काउंट. त्यानंतर थर्ड ऑप्शन रीड अलाउड. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय करू, कंट्रोल ए डिलीट की प्रेस करू. आता ह्या ठिकाणी इथे मी एक मेसेज टाईप करेल. मेसेज काय, तर ह्या ठिकाणी टॅली प्राईम with GST new batch starting from स्पेस द्या डिसेंबर 25 ह्या पद्धतीने हा मेसेज लिहिला आहे. आता मी ह्या ठिकाणी इथे कंट्रोल ए केलं, रीड अलाउड ह्याला क्लिक केलं आणि प्ले करूया. Tally Prime with GST new batch starting from December 8, 25. आणि आपल्याला आहे ना सेटिंगमध्ये जाऊन जर व्हॉइस चेंज करायचा असेल, आता झिराचा घेतला व्हॉइस. आता बघ पहिलं काय करायचं, त्यांनी तेवढंच का रीड केलं तेवढंच सिलेक्ट होतं. मी कंट्रोल ए करते, आता प्ले करते. Tally Prime with GST new batch starting from December 8th, 25. आलं लक्षात. आता हे क्लोज बटन क्लिक करते. तो ऑप्शन थिसॉरस वर्ड काउंट अलाउड क्लिअर आहे.